स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात इतकी प्रचंड शांतता असून सुद्धा आतून एक अनामिक भीती आणि अस्वस्थता का जाणवते? तुम्ही जगासाठी नेहमीच एक गूढ बनून राहिलात, जिथे तुमचा विचार सामान्य लोकांच्या कल्पनापलीकडचा असतो. पण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा काही भयंकर सत्याचा उलगडा करणार आहे, जे ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल भीती वाटू लागेल. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक संघर्षामागे एक मोठे आध्यात्मिक कारण दडलेलं आहे, आणि ते रहस्य आज पहिल्यांदाच तुमच्या समोर उघड होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. तर कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या नशिबाचे टाळे इतक्या उशिरा का उघडते आणि लोक तुमच्या साधेपणाचा वारंवार गैरफायदा का घेतात? याचे उत्तर आज तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही बाहेरून किती कठोर, अलिप्त दिसत असला तरी तुमच्या मनात भावनाचा जो अथांग सागर दडलेला आहे, तो आजवर कुणाला समजलेला नाही. आज या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 अचूक सत्य भविष्यवाणी बघणार आहोत तुमच्याबद्दल, ज्या तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. तुमच्या पाठीमागे नेमके कोणते गौप्यस्फोट होत आहेत आणि तुमच्या जवळचे लोकच तुमच्या विनाशाचे कारण कसे बनू शकतात, हे सत्य जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, या व्हिडिओचा 15वा मुद्दा तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरेल, जे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आता सर्व काही बंद झालंय, त्याच वेळी ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी कशी उभी राहते याचे जिवंत पुरावे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. शनिदेवाच्या या लाडक्या राशीवर नेमकी कशा प्रकारची देवाची विशेष कृपा आहे आणि तुमच्या आयुष्यातील तो निर्णायक विजय कधी मिळणार, हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर तुमच्या अस्तित्वाचा तो आरसा आहे, जो आजवर जगापासून लपून ठेवला होता. तर कुंभ राशीच्या जातकानो, तुमचे व्यक्तिमत्व हे जगासाठी एका न उलगडणाऱ्या कोड्यासारखंच. जसं की तुम्ही गर्दीत असूनही स्वतःला इतरांपासून वेगळे का ठेवता, हे अनेकांना समजत नाही. तुमचे विचार सामान्य लोकांच्या कल्पनेच्या पुढे असतात. जिथे लोक विचार करणे थांबवतात, तिथून तुमची खरी वैचारिक झेप सुरू होते. तुमची आउट ऑफ द बॉक्स विचारसरणी सुरुवातीला लोकांना विचित्र आणि स्वप्नाळू वाटते, पण काळानुसार जगाला हे उमलते की तुम्ही दिलेली दिशाच एखादा इतिहास घडवणारी आहे. तुम्ही कधीही कुणाचे अनुकरण करत नाही, तर स्वतःचे नवीन नियम बनवून त्यावर ठाम राहता. हेच तुमच्या अद्वितीय अस्तित्वाचे मोठे सत्य आहे. कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या शांत स्वभावाच्या मागे सुद्धा एक प्रचंड मानसिक ताकद दडलेली आहे. अनेकदा लोक तुम्हाला एकटे पाहून कमकुवत समजण्याची चूक करतात, पण त्यांना हे माहीत नसते की तुमचा एकटेपणा हा तुमचा कमकुवतपणा नसून तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. तुम्हाला स्वतःच्या विचारासोबत राहायची भीती वाटत नाही, कारण त्याच एकांकात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय व भविष्यातील योजना जन्म घेत असतात. जिथे इतर लोक एकटे पडल्यानंतर मानसिक तुटून पडतात, मानसिकदृष्ट्या तिथे कुंभ राशीचे लोक मात्र स्वतःला अधिक घट्टपणे सावरून एका राजासारखे उभे राहतात. तुमची ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची स्थिती आहे, जी कुणालाही सहज कळत नाही. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे तुमच्या भविष्याचा वेध घेण्याची क्षमता. जसे की तुम्हाला अशा गोष्टी आधी दिसू लागतात, ज्या सामान्य डोळ्यांना आजही दिसत नाहीत. म्हणूनच समाजाला तुम्हाला समजून घेण्यासाठी बराच वेळ लागतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे पाहताना केवळ वर्तमान बघत नाही, तर त्याचे दुर्गमी परिणाम सुद्धा काय होतील याचा देखील विचार करता. त्यामुळे अनेकदा तुम्हाला लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो, कारण सत्याची जाणीव तुम्हाला इतरांच्या खूप आधी झालेली असते. तुमचे हे रहस्यमयी प्रगल्भ व्यक्तिमत्वच तुम्हाला शनिदेवाच्या दैवी अत्यंत जवळ नेते, जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचे कामही करते. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं, तुमचं मन अत्यंत निर्मळ आणि काचेसारखं पारदर्शक आहे. पण हीच गोष्ट तुमच्या आयुष्यात अनेकदा फसवणुकीचे कारण ठरते. हो, तुम्ही कोणावरही विश्वास ठेवताना कोणताही हिशोब करत नाहीत, तर आपले अस्तित्व समोरच्या व्यक्तीच्या हवाली करता. तुमचे दुःख असो किंवा समोरच्याची चूक, तुम्ही नेहमी दुसऱ्याची बाजू सावरून धरता आणि संपूर्ण जग विरोधात गेले तरी आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता. परंतु याच अढळ विश्वासाचा लोक गैरफायदा घेतात, आणि त्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, तेच लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसताना मागे पुढेही पाहत नाहीत. हे तुमचे सर्वात मोठे व कटू सत्य आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या फसवणुकीचा सर्वात वेदनादायी भाग हाही असतो की तुम्हाला तुमच्या समोरच्या व्यक्तीचा खोटेपणा आणि धोका आधीच जाणून शकतो, तरी तुम्ही केवळ नात्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही समोरच्याला बदलण्याची संधी देता, स्वतःला त्रास करून घेता आणि गुपचूप सर्व वेदनाही सहन करता. पण जेव्हा तुमच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि तुमचा विश्वास पूर्णपणे तुटतो, तेव्हा तुम्ही आरडाओरडा करत नाहीत आणि कोणताही वाद घालत नाही. तुम्ही शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कायमचे निघून दूर जाता. तुमचा हा दुरावा इतका भयानक असतो की त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीकडे कधी वळूनही पाहत नाही.
मग समोरच्याने किती माफी मागितली तरी. कुंभ राशीच्या जातकाने या विश्वासघातामुळे तुमचे मन देखील अनेकदा खोलवर जखमी होते आणि तुम्ही जगापासून स्वतःला अलिप्त करून घेता आणि लोक तुम्हाला कठोर गर्विष्ठ समजू लागतात. पण सत्य हे असते की तुम्ही फक्त स्वतःच्या आत्म्याचे संरक्षण करता. वारंवार होणाऱ्या फसवणुकीमुळे तुम्ही लोकांकडे संशयाने देखील पाहता. त्यामुळे नवीन नाती जोडताना तुम्हाला भीती वाटते. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुमच्या आयुष्यातील खऱ्या व खोट्या माणसाची पारख करण्यासाठी शनिदेवाने घेतलेली एक परीक्षाच असते. आणि त्यातूनच तुम्हाला हे उमलते की प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवणे हेच तुमच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे. कुंभराशीच्या जातकानं त्यासोबत तुमच्या आयुष्याचा प्रवास हा फुलांच्या पायघड्याचा नसून काटेच्या वाटेवर चालण्यासारखाच आहे. लहानपणापासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इतरांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागला. मग ते शिक्षण असो, करिअर असो किंवा साधे कौटुंबिक सुख सुद्धा. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करूनही त्याचे फळ तुमच्या पदरात का पडत नाही. तुमचं नशीब तुमच्याशी खेळ खेळत आहे का? पण लक्षात ठेवा, हा संघर्ष म्हणजे शनिदेवाने तुमच्या सामर्थ्याची घेतलेली एक कठीण परीक्षाच असते. तुम्हाला मोठे यश पसरण्याची ताकद मिळावी म्हणूनच नियती आधी तुम्हाला संघर्षाच्या भट्टीत तावून सलाखून निघायला लावते. कुंभराशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक टर्निंग पॉईंट साधारणपणे वयाच्या 28 ते 35 वर्षाच्या दरम्यान येतो. आणि याच काळात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे जुन्या सर्व अडचणी साचलेला संघर्ष एका क्षणात दूर होऊ लागतो. ज्या कामामध्ये वर्षानुवर्ष अडथळे येत होते ते कामे अचानक मार्गी लागतात आणि नशिबाची बंद दारे कामागून एक उघडायला लागतात. हा काळ तुमच्यासाठी केवळ आर्थिक प्रगतीचा नसून तो तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म असतो. या टप्प्यानंतर तुमचे जीवन पूर्वीसारखे कधीच राहत नाही. नवीन संधी, नवीन लोक तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करतात. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते उशिरा मिळते पण अत्यंत भक्कम कायमस्वरूपी असते. तुम्ही कधीही चुकीच्या मार्गाने किंवा शॉर्टकटने यश मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणूनच तुमचे यश इतरांपेक्षा अधिक टिकाऊ असते. जेव्हा काळ तुमच्या बाजूने फिरतो तेव्हा तुमचे शत्रू आणि तुम्हाला कमी लेखणारे लोक सुद्धा आश्चर्याने थक्कवतात. तुमची प्रगती केवळ तुमच्या मेहनतीचे फळ नसते तर तुमच्या संयमाचा तो एक सर्वोच्च पुरस्कार असतो. शनिदेवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे ऐश्वर आणि मानसिक शांती येते ती तुम्हाला तुमच्या सर्व जुन्या जखमा विसरायला देखील लावते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे आयुष्य हे सत्याच्या मार्गावरून चालणारे असते आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हितचिंतकांपेक्षा विरोधकांची संख्या अनेकदा जास्त दिसते. तुम्ही कधीही कोणाची विनाकारण खोडी काढत नाही किंवा कोणाचे शत्रू बनण्याची इच्छा बाळगत नाही. तरीही लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमचे स्वतंत्र विचार, तुमचा स्वाभिमान आणि चुकीच्या गोष्टींसमोर न झुकण्याची तुमची वृत्ती अनेकांच्या अहंकाराला टोचते. जे लोक दुहेरी चेहऱ्याचे असतात किंवा जे स्वार्थासाठी खोटे बोलतात त्यांना तुमचे स्पष्ट वक्तेपण सहन होत नाही. त्यामुळेच ते तुमच्या पाठीमागे कटकारस्थाने रचतात किंवा तुमच्याबद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या विरोधात होणारे हे वार सुरुवातीला तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण काळानुरूप हेच विरोधक तुमच्या यशाचे मोजमाप ठरतात. लोक तुम्हाला चुकीचे ठरवण्याचा कितीही प्रयत्न करोत, पण तुमचे कर्तृत्व आणि तुमचे परिणामच जगाला सत्य काय आहे ते दाखवून देतात. तुम्ही कधीही थेट वादात पडत नाही किंवा कोणाशी बदला घेण्यासाठी वेळ वाया घालवत नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करता. हीच शांतता तुमच्या शत्रूंना सर्वात जास्त अस्वस्थ करते. जेव्हा तुमच्या संघर्षाचे फळ मिळते तेव्हा जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक समाजात तुमचे नाव आदराने घेण्यास सुरुवात करतात. हाच तुमच्या संयमाचा सर्वात मोठा विजय असतो. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची सामाजिक प्रतिष्ठा ही पैशाने विकत घेतलेली नसते, तर ती तुमच्या निस्वार्थ कर्मातून आणि तत्वांतून निर्माण झालेली असते. समाजाला नवी दिशा देण्याची आणि लोकांच्या कल्याणाचा विचार करण्याची तुमची उपजत वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा श्रेष्ठ बनवते. सुरुवातीला लोक तुमच्या वेगळेपणाला विरोध करतात, पण शेवटी तुमच्याकडेच सल्ल्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी धावून येतात. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो, पण एकदा का समाजात तुमचे स्थान निर्माण झाले की ते अत्यंत टिकाऊ आणि प्रभावशाली असते. शनिदेवाच्या कृपेने मिळणारा हा मान सन्मान तुमच्या आयुष्यातील सर्व कडू आठवणींना पुसून टाकणारा ठरतो. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद सत्य हे आहे की तुमच्यावर ईश्वराची, विशेषतः महादेव आणि शनिदेवांची अत्यंत गूढ आणि विशेष कृपा आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा तुमचे सर्वस्व पणाला लागलेले असते आणि सर्व नातेवाईक किंवा मित्र तुमची साथ सोडतात,
नेमक्या त्याच वेळी एक अदृश्य शक्ती तुमचा हात धरते. अनेकदा तुम्हाला स्वतःलाही समजत नाही की तुम्ही इतक्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर कसे पडलात. पण लक्षात ठेवा, हे तुमचे नशीब नसून तुमच्या शुद्ध मनामुळे मिळालेला तो ईश्वरी संकेत आहे. तुम्ही कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही, म्हणूनच देव तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचा अंतिम विजय हा क्षणिक नसून तो कायमस्वरूपी आणि प्रेरणादायी असतो. आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिळालेले दुःख, अपमान आणि संघर्ष हे केवळ तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी होते. शनिदेव तुम्हाला कठोर शिक्षा देत नसून ते तुम्हाला भविष्यातील मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतात. ज्या क्षणी तुम्ही या सर्व परीक्षांतून तावून सुलाखून बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला जे ऐश्वर्य, मानसिक शांती आणि यश मिळते ते पाहून जगाचे डोळे विस्फारून जातात. तुमचा हा विजय केवळ तुमचा नसून सत्याचा आणि संयमाचा तो एक सर्वोच्च विजय असतो, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श ठरतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवीन पर्व सुरू होण्याची. जर तुम्हाला आजच्या या 15 सत्य भविष्यवाणींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा या व्हिडिओमध्ये दिसला असेल, तर या संघर्षात महादेव आणि शनिदेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास ठेवा. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा ईश्वरापर्यंत पोहोचू दे. अशाच नवनवीन आणि मार्गदर्शक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.